स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आहे खुशखबर। तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे येणार आहेत महिलांना 1,500 आणि 4,500 या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। तारीख लाडकी बहीण योजनेची फिक्स झालेली आहे। लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या संदर्भात आपण मोठी अपडेट पाहणार आहोत। अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला आहात आणि व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल जे असतील ते तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये वारंवार बदल होत आहेत। हे बदल आणि या योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्यायचे असतील तर चला सबस्क्राइब करा चॅनल। अशा सरकारी योजनांची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेटसह सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। सर्व अपडेट वेळच्या वेळी मिळत राहतील। तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 1,500 रुपये आणि 4,500 रुपये। सर्वात अगोदर तर 1,500 कुणाला मिळणार आहेत? ज्या महिलांनी या महिन्यात फॉर्म भरलेला आहे आणि याच महिन्यात ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यांना हे 1,500 मिळणार आहेत। त्याचबरोबर ज्या महिलांनी या अगोदर 3,000 रुपये घेतलेले आहेत म्हणजेच जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 घेतलेल्या महिलांना सप्टेंबरचे 1,500 मिळणार आहेत। आणि 4,500 संदर्भात महत्त्वाचा निर्णय, 4,500 त्या महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर आहे। अशा महिलांना पहिल्या टप्प्यातील जे पैसे आहेत म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकूण 3 हप्ते त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहेत सरकारकडून। तर हे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होण्यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं आधार DBT लिंक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर असणं गरजेचं आहे 31 ऑगस्टपूर्वी, तरच तुम्हाला हे 4,500 रुपये मिळणार आहेत। तर 4,500चा जो तिसरा हप्ता असणार आहे या तिसऱ्या हप्त्यासंदर्भातल्या महिलांना आता खुशखबर यायला सुरुवात होणार आहे। 4 वाजता पैसे हे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। ऑफिशियल तारीख आहे सरकारकडून। या ठिकाणी पहा, न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रामध्ये देखील तुम्हाला ही बातमी पाहण्यास मिळेल की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो 4 वाजेला जमा होणार आहे। तर होय, 4 वाजेला हे पैसे जमा होणार आहेत। अतिशय उत्सुकतेने, अतिशय तीव्रतेने ज्या गोष्टीची महिला वाट पाहत होत्या या तिसऱ्या हप्त्याची, की तिसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांना कधी मिळणार, तर आता तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे। पण पहा, हे पैसे जे आहेत ते वारंवार तुम्हाला मिळण्यासाठी आता एक फिक्स तारीख असणार आहे का? तर या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे की 15 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। पण मग या महिन्यात हे पैसे का आले नाहीत अकाउंटला? 15 तारीख होऊन गेली, 16 तारीख देखील होऊन गेली, 17 तारीख या ठिकाणी पहा, तर पैसे आणखीन का आलेले नाहीत हा तुम्हाला पडलेला महत्त्वाचा प्रश्न। GR आला त्यावेळेस सांगण्यात आलेलं की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतील। 14 तारखेपासून ही प्रोसेस सुरू होईल आणि 15 तारखेला हे पैसे तुम्हाला मिळून जातील। पण या महिन्यात हे पैसे 15 तारखेला आले नाहीत। याचं कारण सरकारने आणखीनही स्पष्ट केलेलं नाही। 15 तारखेला वेळच्या वेळी पैसे का आलेले नाहीत? खरंच प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे मिळतील का? हाही महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे। कारण पहिल्या महिन्याचे पैसे आले म्हणजे 2 हप्ते आले, पण तिसरा जो हप्ता आहे तो महिलांना वेळेवर आलेला नाही। मग प्रत्येक महिन्यालाच हे पैसे वेळेवर मिळतील का? का योजना बंद होईल? हा जो पडलेला प्रश्न आहे हा नक्कीच साहजिक तुम्हाला पडणारा प्रश्न आहे। या महिन्यात पैसे आले नाहीत, मग पुढच्या महिन्यात पैसे येतील का? तर शिंदे सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला या योजनेचे पैसे नक्की मिळणार आहेत। आणि आता निवडणुका लागतील, आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेनंतर निवडणुका होतील। त्यानंतर पहा, निवडणुकांमध्ये जर
आता जे अस्तित्वात असणारं सरकार आहे ते स्थापन झालं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कंटिन्यू मिळतील। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे पैसे आहेत ते तुम्हाला वाढवून मिळणार आहेत। 3000 प्रति महिना इतकी रक्कम वाढवण्यात येणार आहे। स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे की 1500वरच लाडकी बहीण योजनेच्या जी रक्कम आहे ती थांबवण्यात येणार नाही, ही रक्कम जी आहे ते वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारला निवडून द्यायचा आहे निवडणुकांमध्ये आणि नक्कीच या योजनेचा फायदा सरकारला 100% होईल। ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना जर या योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच हा फायदा त्यांना होईल। पण वेळच्या वेळी पैसे जे आहेत ते त्यांना प्रत्येक महिन्याला जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत तरी मिळालं पाहिजे। तर आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 4 वाजता जमा होण्यास सुरुवात ही तुम्ही बातमी पाहिलेली आहे। त्याचबरोबर 8 वाजता पैसे जमा। या ठिकाणी पहा, हे पैसे जे आहेत ते 4 वाजल्यापासून महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याची प्रोसेस सुरू होत आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आता हे नेमकं नक्की 4 वाजता पैसे जमा होतील तेव्हाच आपल्याला स्पष्ट होणार आहे की प्रोसेस सुरू होणार आहे 4 वाजता। पण हे पैसे 4 वाजता कधी जमा होणार आहेत? आज 4 वाजता जमा होणार आहेत का? तर नाही। या ठिकाणी पहा, 19 सप्टेंबरला हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। 4 वाजल्यापासून प्रोसेस सुरू होणार आहे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। त्यानंतर त्यापुढेही तुमच्या अकाउंटला पैसे येत राहतील। जोपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत तोपर्यंत या 3ऱ्या हप्त्याचं ट्रान्सफर सरकारकडून सुरू असणार आहे। पण 4 वाजल्यापासून हे पैसे तुम्हाला मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे। उद्या बँका उघडल्याच्या नंतर प्रोसेस सुरू होत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची, अशी माहिती मिळालेली आहे। आता पाहू यामध्ये किती तथ्य आहे, कितीही माहिती सत्य आहे। नेमके पैसे येतात का 4 वाजल्यापासून आणि सर्व महिलांना हे पैसे मिळतील का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत। एकदा पैसे पडायला सुरुवात झाली की लगेच तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि सर्व महिलांना हे पैसे मिळतील ज्या पात्र असणार आहे, ज्यांचा फॉर्म मंजूर असणार आहे, सर्व महिलांना पैसे मिळतील आधार DBT लिंक असेल तर। त्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो की 3ऱ्या हप्त्याची खुशखबर आहे महिलांसाठी। 19 तारीख फिक्स करण्यात आलेली आहे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठीची। 19 सप्टेंबरपासून हे पैसे तुमच्या अकाउंटला येत आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या पुढचा हप्ता, या पुढचा हप्ता 15 तारखेला जमा होईल का 19 तारखेला जमा होईल का कधी जमा होईल हेही आणखीन सरकारने स्पष्ट केलेलं नाही। पण एक फिक्स तारीख असली पाहिजे जेणेकरून महिलांना प्रत्येक महिन्याला वाट पाहावी लागणार नाही। काही ठराविक कामं जी आहेत त्यांची या योजनेच्या माध्यमातून होतील। जसं की सरकारने उद्दिष्ट ठेवलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो फायदा आहे प्रत्येक गरजू महिलेला झाला पाहिजे। त्याचप्रमाणे जर तारखेला पैसे पडले तर नक्कीच माझ्या सर्व बहिणींना या पैशाचा उपयोग होईल। ज्या खरंच गरजू आहेत त्यांना त्यांचे जे महिन्याचे ठराविक कामं आहेत ते करण्यासाठी देखील हे पैसे उपयोगी पडतील। त्यामुळे एक फिक्स तारीख असली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा। महिन्याला हे पैसे पडणं एका फिक्स तारखेला गरजेचं आहे की नाही, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। तर कमेंटमध्ये सांगू शकता। आणि ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांनी देखील सांगा तुमचं काही ज्या अडचणी असतील, फॉर्म मंजूर असून देखील पैसे आले नाहीत तर नक्की कमेंटमध्ये कळवू शकता तुम्ही। तुमचं नाव आणि सर्व माहिती लिहा, तुमचा फॉर्म कुठून भरलेला आहे, तुम्ही कधी मंजूर झालेला आहे, काय सर्व माहिती देऊन सांगा की पैसे मिळालेले नाहीत। आणि या योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।